दिसत आहे. आज गुरुपौर्णिमा. महर्षी व्यास मुनी यांना वंदन म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यात घडलेला एक कठीण प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. प्रभू रामचंद्रांचे गुरु महर्षी विश्वामित्र होते. एक दिवस तिघेजण रस्ता चालले. लवकरच त्यांना एक घन अरण्य लागलं. विविध आणि गर्द ती झाडांची दाटी इतकी प्रचंड की भर दुपारी सूर्यकिरणात शिरकाव करू शकत नव्हते. हिंस पशु स्वैरीतीने ते वागत होते. वटवाघ्र आणि अन्य जंगली प्राणी ते झिल्ल किरकश चित्कार काढत होते. ठिकठिकाणी साप अजगर यांचे भूतकाळ ऐकू होते. ते घन अरण्य बघून बाल सुद्धा जिज्ञासेने रामाने विचार केला. रामाने विचारलं की केवढे दाट अरण्य गुरुजी, शिवाय ते निर्मनुष्य का? विश्वामित्र म्हणले, रामा, त्या पूर्वी ठिकाणी अरण्य नव्हतं. हा प्रदेश धनधान्याने समृद्ध होता, पण त्राटिका राक्षीण नरभक्ष ती इथं वावरू लागल्यापासून हा प्रदेश निर्मनुष्य झाला. त्राटिका नरभक्ष आणि तिचा मारीच नावाचा मुलगाही नरभक्ष. त्यामुळे या वनात राहणाऱ्या मानवांना त्यांनी फाडून खाल्लं. होता होता हा प्रदेश उजाड झाला. कालांतराने इथं अरण्य वाटलं. यालाच खाली दंडकारण्य असं म्हणतात. त्राटिका मारीच्या आजही अरण्यात वास करते आहे रामा. ते दोघेही माझ्या यज्ञकारात विघ्न घालत असतात. तेव्हा त्या त्राटिकेचा वध करून तू हा प्रदेश सुखी कर. श्रीरामाने प्रश्न केला, गुरुजी, स्त्रीचा वध करणं तर बरोबर नाही. ते चुकीचं मानलं गेलं आहे ना. स्त्रीचा वध करून आज सांगितलंय ना. विश्वामित्र आज्ञापूर्वक म्हणले, रामा, लोक हितासाठी इष्ट आणि आवश्यक आहे. तरी राम शंकाकुल अवस्थेत उभा असल्याचं बघून ते पुढे म्हणाले, त्राटिका ही स्त्री लोक धारण केलेली राक्षसी नाही रामा, राक्षसी नाही. त्या भूमीतील साधू सज्जन स्त्री पुरुष लहान मुलं यांची तिनं हत्या केलेली आहे. तेव्हा अशा राक्षसींना वध न करणं हाच अधर्म ठरेल. राजपुत्र या नात्याने तुला मारणंच योग्य ठरेल रामा. तू तिला मारणंच योग्य ठरेल. आता रामाला विश्वामित्रांचं म्हणणं पटलं. गुरूंच्या आज्ञेनुसार रामाने धनुष्याला दोरी लावली. त्या योगी अचानक ढगांचा गडगडाट व्हावा असा कोणाचा तरी प्रचंड असण्याचा आवाज आला. भर दुपारची वेळ असताना रात्रीसारखा गडद गाव झाला. त्या पाठोपाठच एक प्रचंड शेळ्याची काळी पुट्ट राक्षीण त्याच्या मार्गात आली. त्याचे शब्द पांढरे शब्द लांब आणि अंकुलितात सोळे त्याच्या ओटातून बाहेर आले होते. डोळे नंतर लाल धिकासारखे झणझणीत असत होते. हातापायांची नखं एवढी लांब आणि धारदार होती की ती नुसती पाहून चांगला कापरं भरत होतं. तिच्या भेसूर किंकाळ्याने भिवून त्या रानातली पक्षी पाखरं तर दूर उडून पळून गेलीच. पण वाघ सिंहासारखी क्रूर श्रापदे जनावरी भयभीत होऊन झाडांच्या टोलीतून आणि डोंगरांच्या गुहातून लपून बसली. राम लक्ष्मण दोघे शूर होते. एकदम पुढे येऊन उभ्या राखलेल्या त्या राक्षसाचे ते क्रूर उग्र दर्शन बघून ते एक शंकर भांबावून गेले. विश्वामित्राने त्यांची अवस्था जाणली. ते म्हणले, रामा, लक्ष्मणा, ही श्रीकृष्ण आणि माया राक्षीण, हिचंच नाव त्राटिका. त्या जंगलातून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक विश्वा प्राण्यांना तिनं मारून खाल्लंय. वेगवेगळ्या प्राण्यांची आणि माणसांची माया रूपात घेऊन ती वाटसोगनं बोलवते आणि शेवटी त्यांना ठार मारून त्यांचं मांस खाते, रक्त पिते. तिचं खरं रूप किती क्रूर, किती उग्र आणि भयानक आहे हे तू पाहतच आहेस ना रामा. त्या राक्षसीने तू ठार मार, भिवू नको, घाबरू नको आणि एका स्त्रीला कसं मारू हा विचारही मनात आणू नको. कुशालचा जीव घे आणि सज्जनांच्या आणि सद्धर्माच्या रक्षणासाठी असलेल्या दुष्ट आणि क्रूर स्त्रियांना ठार मारावं अशी धर्माची आज्ञा आहे रामा. विश्वामित्र महर्षी एवढं बोलत आहे तेव्हा ती दुष्ट राक्षसी खटखटा असती. तिच्या तोंडाला पाणी सुटलं. तिच्या तोंडातून लायचे लोट वाळा लागली. दात तोट खाट पिसाट्या सुटली धावत सुटली. तिच्या त्या वादळी ढगामुळे आकाशात प्रचंड धूळ उमलले, वृक्ष उमलले. त्या धुसर वातावरणातच रामाला दिसते भिकारी रूप आली. मोठमोठ्या शिळा हातात घेऊन ती त्या कुमाराला धावून आली. राम सावध होता. त्याला खाडकन तिचे भाऊ तोडून टाकले. त्यामुळे ती चौकाळली. ती अधिक उत्पात करू आली तर लक्ष्मणाने पुढे चावला तरी तिचे नाक आणि कान छेदून टाकले. लक्ष्मणाने तसं करता ते अधिक मायारूप धारण करावी. विश्वामित्राने रामाला सावध करण्याचे हेतून सांगितलं, रामा, सूर्य असायच्या आत या राक्षसाचा वध कर, नाहीतर रात्रीच्या आसुरी मला अधिक उन्माद चढणार. हे एकदाच रामानं तीक्ष्ण मानानं तिच्यासाठीचा वेध घेतला. एखादी प्रचंड धड कोसावी तर किंकाळ पुढीत त्राटिकेचे प्रचंड धूर जमिनीवर कोसळलं. जुने एखादा प्रचंड वृक्ष काड आवाज उडत पडला. त्राटिकेचा संहार झाल्याचं पाहून देवता प्रसन्न झाल्या. रामाचं साहस, त्याचा अचूक शस्त्रसंधार बघून विश्वामित्रांना असला अभिमानी शिष्य आपल्याला लावला याचा त्यांना अभिमान वाटला. राम लक्ष्मणांना त्याने पोटाचे धरून त्यांच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवला. जसे विश्वामित्रांना राम लक्ष्मण
आपण जसे गुरु म्हणून भेटले तसे आपले माता पिता व गुरुजनांना तसेच कोटी कोटी प्रणाम.